आ सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती. राग कसे लक्षात ठेवायचे हे आपलं चाललं. भावगंध त्या जळी मिसळती, भावगंध त्या जळी मिसळती, सजल नयन नित भार बरसती, सजल नयन नित धार बरसती. वीणेचे स्वर अबोल झाले, वीणेचे स्वर अबोल झाले, गीतामधले काव्य इसरले, गीतामधले काव्य इसरले. मुख्या मनाची मुखेच आठव, मुख्या मनाची मुखेच आठव, भूक दीप ज्योती सम जळती, सजल नयन नितधार बरसती, सजल नयन नितधार बरसती. अतिशय महत्वाचा राग हा राग भैरवी आहे. सदा सोहागन राग असं म्हणतात. या रागाने तुम्ही सुरुवातही करू शकता आणि या रागाने तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाचा एंडही करू शकता. सदा सोहागन याचा अर्थ कळतो का तुम्हाला? सुरुवातीलाही म्हणू शकता आणि शेवटही म्हणू शकता, परंतु जनरली शेवट हा भैरवीनं केलेला असतो. म्हणून आपण वारकरी संप्रदायामध्ये शेवट भैरवी म्हणून आपल्या कीर्तनाचा किंवा भजनाचा आपण शेवट करतो. हा एकमेव राग आहे. स्वर किती आहेत पहा, एकूण स्वर आहेत. तुम्हाला वाटेल फक्त 7च स्वर आहेत, तर 7 स्वर नाहीत बाळांनो, नीट लक्ष द्या. सा रे ग म प ध नी हे 7 झाले. आता रे 2 आहेत, म्हणजे कोमल रे, कोमल ग आणि तीव्र म, कोमल म नाही, लक्षात ठेवा. प हा एकच आहे, कोमल ध आणि कोमल नी, म्हणजे ते 7 आणि हे 5 असा 12 स्वरांचा वापर फक्त आणि फक्त भैरवी या रागामध्ये होतो. थाट भैरवी, भैरवी थाट घेऊन तुम्ही कशाही पद्धतीनं हा राग आठवू शकता. आणि हेच गाणं निवडण्यापाठीमागं ही उद्देश आहे, लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये जवळजवळ मेजर स्वर या 12 पैकी येतात. तुम्ही हे गाणं ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे वीणेचे स्वर हे वेगळ्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, पण दुसरं कडवं आहे त्यातलं. चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, चंद्र चांदणे सरले आता, निरस जाहली जीवन गाता, निरस जाहली जीवन गाता. हे गाणं तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवा. आणि तिन्हीच्या तिन्ही कडव्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कडव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भैरवीचेच तुम्हाला पूर्णपणे स्वर यामध्ये दिसून येतील. तर या भैरवी रागासाठी कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी सर भैरवी राग आम्हाला गाता येत नाहीये
तर तो लक्षात कसा आणायचा, कीर्तनाच्या कालावधीमध्ये शेवटची चाल म्हणताना तो कसा लक्षात आणायचा, याच्यासाठी हे गाणं लक्षात ठेवा. राग आणायच्या तुम्हाला आय 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 म्हणजे हा राग तुम्हाला व्यवस्थितरित्या म्हणता येईल. भैरवी रागामध्ये 12च्या 12 स्वर, 5 कोमल म्हणजे 4 कोमल 1 तीव्र, 4 आणि 5 आणि सारेगम पधानीचा हे 7 शुद्ध असे 12 स्वरांचा प्रयोग होतो. आता पुढचा राग कमेंट्सच केलेला आहे की सर राग शिवरंजनी सोपा राग आहे सर्वात आणि स्वर कमी आहेत. कमी आहेत म्हणण्यापेक्षा सा रे ग प ध सा बरं का. आता भूप सारखा वाटतो हा. इथे शिवरंजनीमध्ये अगोदर गाणं फेमस गाणं तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळेजण ऐकता ते गाणं. निसर्ग राजा ऐक सांगते, गुपित लपले रे कोणी माझ्या मनात. मला ती गाणी वगैरे येत नाही, आलं का लक्षात. मी त्याचा वापर फक्त राग लक्षात ठेवण्यासाठी किंवा तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में, ही 2 गाणी तुम्ही लक्षात, यापैकी कुठलंही गाणं तुम्ही ऐका, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्युअरली किंवा अभंग आहे, हा अभंग जरी लक्षात ठेवला तुमचं, देवा तुझा माझा कार्य वैराकार, सारे ग प ध सा, सा रे शुद्ध, ग कोमल. आता या रागाला आणखीन रूप आणण्यासाठी ग दोन्हीही वापरा. किती राग सुंदर वाटतोय तो का. कोमल ग ही वापरा आणि शुद्ध ग ही वापरा. पुन्हा पुढे तुम्ही गेला, म जो आहे म, तो याच्यामध्ये म हा पूर्ण वर्ज आहे, लक्षात ठेवा. प हा याचा वादी स्वर आहे आणि षड्ज म्हणजे 6 हा संवादी, म्हणजे सारखं तुम्हाला रिपीट प वरती व्हावं लागतं. त्या पच्या शेजारी जो तीव्र म आहे, तो तीव्र म जरी यात मिसळला तरी सुद्धा तो शिवरंजनी रागामध्ये कशा पद्धतीनं दोन्हीचाही म तीव्र म जर मिसळला याच्यामध्ये, दह मात्र शुद्ध आहे आणि वरचा सा म्हणजे सा रे ग प ध सा, याच्यामध्ये फक्त ग हा कोमल आहे शुद्ध शिवरंजनीमध्ये. तो मिश्र स्वरूपात जर गायचा असेल तर ग तुम्ही कोमलही वापरू शकता आणि शुद्धही वापरू शकता. जर ह्यालाच आणखीन थोडंसं रंगरूप गाणी जी वेगवेगळी आहेत त्याच्यामध्ये आणायचं म्हटलं तर तीव्र म घालून सुद्धा तुम्ही हा शिवरंजनीच मिश्र स्वरूपामध्ये करून तुम्ही वापरू शकता. ह्याच्यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठी गाणी मी 2 सांगितली, लक्षात ठेवा. निसर्ग राजा ऐक सांगते एक गाणं सांगितलं आणि दुसरं तेरे मेरे बीच में कैसा आहे बंधन. ती गाणी तुम्ही लक्षात ठेवायची. यालाच तुम्हाला मिक्स स्वरूपामध्ये जर पाहिजे असेल तर एक यशवंत भाऊचा पाठीमागं पिक्चर आला होता बरं का, अतिशय गोड पिक्चर होता आमच्या लहानपणी. आई तुझं लेकरू वेडग कोकरू रानात फसलय रस्ता चुकलय
सांग मी काय करू, सांग मी काय करू. या दोन्ही गाण्यापेक्षा हे गाणं लक्षात ठेवा, तुम्ही ऐका, ते वारंवार ऐकण्याने तो राग परफेक्ट होऊन जातो. त्याला सारेगम पधनिसा शिकण्याची आवश्यकता नाही. जे हार्मोनियमवर वाजवणार आहे, गेल्या वेळेला कमेंट्स केली होती की सर स्वर बी सांगितलं त्याच्यामधले, तर बरोबर, म्हणून हे सांगतो. आता पुढे अतिशय महत्त्वाचा राग बरं का, आपण चंद्रकंस हा जो राग आहे तो जवळजवळ सर्रास भजनामध्ये किंवा कीर्तनामध्ये हा चंद्रकंस राग गायला जातो. आणि गाण्यासाठीही सोपा आहे, लक्षात ठेवा. शाडव शाडव म्हणजे जातानाही 6 स्वर आहेत आणि येतानाही 6 स्वर आहेत. जर तुम्हाला अभंग लक्षात ठेवायचा म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. जननी जन झाले आम्हा, जननी जन झाले आम्हा, विठ्ठल नामे प्रमाणे, विठ्ठल नामे प्रमाणे, जननी जय झाले आम्हा. ह्याच्यामध्ये ग हा कोमल आहे, ध हा कोमल आहे, लक्षात ठेवा. बाकीचे म्हणजे रे हा याच्यामध्ये वर्ज आहे पूर्णपणे. रे ही वर्ज आहे आणि प ही वर्ज आहे, लक्षात ठेवा. स्वराशी आहे त्याची. सा ग, ग हा कोमल आहे. म ध कुठला कोमल ध घ्यायचा. नी सा, सा नी ध, म ग सा, नी सा ग म, असं नी सा ग म, अशा पद्धतीनं याचा उठाव जर केला, त्याच्यामध्ये म हा वारंवार वापरला जातो. त्याच्यामुळं मगाशी शिवरंजनीमध्ये मी प सांगितलं, लक्षात ठेवा की प वर तुम्ही फ्रिक्वेंटली सारखं तुम्ही येऊ शकता. त्याच्यामुळे वादी स्वर त्या मगाशी प आहे. आणि आत्ता जे चंद्रकंस हा सांगायला लागलो त्याच्यामध्ये वादी स्वर आहे म आणि संवादी स्वर आहे षड्ज म्हणजे 6. आणि स्वर सांगितले मी सा ग हा कोमल आहे, म नेहमीप्रमाणे शुद्ध आहे तो. त्यानंतर ध हा इथं कोमल वापरायचा आहे आणि नी शुद्ध आणि सा, आणि तेच उलट घ्यायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये अनेक गाणी तुम्ही लक्षात ठेवू. संत भार पंढरीत तेही म्हणू शकता. अभंग आहे तो याच रागामध्ये चंद्रकंसमध्येच आहे. गाणं जर लक्षात ठेवायचं असेल, जे जे वेड मजला लागले ते तुझलाही लागेल का, जे वेड मजला लागले तुझलाही ते लागेल का, जे वेड मजला लागले. 3 सांगितले याच्यामध्ये. जननी जय हे झाले आम किंवा संत भार पंढरी, नाहीतर हे आता सांगितले. म्हणजे तुम्हाला चंद्रकंस हाही राग तुमच्या व्यवस्थितरित्या लक्षात येतोय. एकूण मी 3 जरा व्हिडिओ मोठा होतो, परंतु सगळं तर व्यवस्थितरित्या सांगितलं पाहिजे. आता पुढं राग जो येतो तो लगेच मी सांगतो. इथं मधुवंतीपासून प्रिपेअर्ड झालेला अतिशय मस्त गायनासाठी व्यवस्थित मी अभंगही त्याच्यामध्ये चाली म्हणून दाखवले का. मधुकंस फारसा फरक नाही, चंद्रकंस आणि मधुकंसमध्ये फारसा फरक नाही आहे. त्याच्यामध्ये प वर्ज आहे, याच्यामध्ये प आणि तीव्र म याच्यामध्ये वापरायचा आहे. आणि नी जो त्याच्यामध्ये आपण शुद्ध वापरतो त्याच्याऐवजी याच्यामध्ये नी जो आहे तो लक्षात ठेवा काय करायचा, कोमल वापरायचा. आणि गाणं याच्यामधलं म्हटलं
तर अतिशय फेमस गाणं आहे माझ्या मते. अंकोलीकर हां ताईनी ते म्हटलेलं आहे आणि खूप मस्त गाणं आहे ते. फार मस्त गायले पहा मी, म्हणजे तिथे पूर्ण तन मन सगळं भान हरपून जातं. मी राधिका मी राधिका मी 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 राधिका मी प्रेमिका. खूप पहिला आलाप तर इतका मस्त घेतलाय, खोटं नाही सांगत. तुम्ही ऐका फक्त हे गाणं, मधुकंस मधलं आहे. तन श्याम मन श्याम तन श्याम मन श्याम. काय ते प्राणसखा घन श्याम प्राणसखा घन श्याम. स्वरच याचे असे आहेत लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये ग कोमल घ्यायचा, सा ग कोमल, म तीव्र वापरायचा आणि तीव्र म नंतर प वरती जायचं आणि प नंतर याच्यामध्ये नी जो आहे तो कोमल आहे आणि पुन्हा सा नी प म आणि पुन्हा ग सा. फरक दोन्हीमध्ये हा आहे लक्षात ठेवा. वरच्यामध्ये चंद्रकंसमध्ये तिथे पंचम नाही आहे, इथं वादी आहे मध्यम. इथे मात्र प आहे लक्षात ठेवा. वेगळा कसा होतो, प वरती वारंवार रिपिटेशन याच्यामध्ये होतं, मात्र दोन्हीचा संवादी हा समान आहे लक्षात ठेवा. मी ह्याच्यावरती अभंग म्हणून दाखवले तुम्हाला. ते अभंग हे तुम्ही लक्षात ठेवले किंवा हे लगेच तुमच्या लक्षात राहतं. म्हणून गाण्याच्या साह्याने जे मी सांगतो ते त्याला केवळ कारण आहे. अतिशय फेमस असं आणि आरतीताईंनी अंकलीकर किंवा टिकेकर असं नाव काहीतरी असेल पहा तुम्ही, परंतु एक नंबर मधु कंस म्हणलं की हे गाणं लक्षात ठेवायचं. वरती स्वर कसा त्यांनी चढवला आहे, म्हणजे एक एक अशी रत्न होऊन गेले आपल्याला, अशी देणगी देऊन गेलेली. ती फक्त देणगी तुमच्यापर्यंत आणून मी पोचवण्याचं काम करतो. मी निमित्त आहे, आलं का लक्षात. म्हणजे टपालवाला म्हणतात असं म्हणा. जे माझे सारे गम पद निसा नाही, परंतु त्यांना भाव आहे, आलं का लक्षात. भाव तिथे देव आहे आणि त्यांनाही व्यवस्थितरित्या गाता यावं. लयच अहंकाराने शिकलेले भरलेले आहेत, आलं का लक्षात. ते सा आणि ध प असं गाऊन तुम्हाला वाटतं की अरे असलं काय विशेष नसतं. तुमच्या गायनामध्ये जो भाव आहे तो त्यांच्या गायनामध्ये नसतो, लक्षात ठेवा. आणि मी म्हणण्यापेक्षा भगवंताचा आदेश हा आहे की ज्याच्यामध्ये भाव आहे त्याच्यामध्ये देव आहे आणि सेवा त्यांची कर. म्हणून जे सर्व लोक जण हा व्हिडिओ ऐकतात त्यांच्या चरणीच, सद्गुरूंच्या चरणी, संतांच्या चरणी ही सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. 4 राग प्रत्येक भागामध्ये, हा भाग 4था आहे. 4 राग मी प्रत्येक भागामध्ये घेतोय. पाठीमागं 12 राग तुम्हाला वेगवेगळे मी सांगितले. ओके. कुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ठल 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 ठल.